आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया। आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, पण 24 तास लोटले तरी सुद्धा अपहरणकर्ते आणि मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही। पोलिसांकडून या तपासासाठी 8 पथकांची स्थापना करण्यात आली आहे। पोलिसांची पथकं राज्यातल्या अनेक भागात तपासासाठी रवाना देखील झाली आहे। काल सकाळी सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली। आमदार योगेश टिळेकर थोड्याच वेळात सतीश वाघ यांच्या अंत्यविधीसाठी पोहोचतील अशी देखील माहिती आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मिकी, 24 तास उलटून गेले पण मारेकरी अपहरणकर्ते यांचा शोध लागत नाही। प्रज्ञा, अगदी पुणे पोलिसांची जवळपास 8 पथकं यासाठी तैनात करण्यात आलेली आहे। क्राईम ब्रांचची खास पथकं यासाठी काम करतायत। राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत, परंतु अजून देखील आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। खरं तर 24 तास उलटलेले आहेत। काल सकाळी जवळपास 6च्या सुमारास जे भाजपचे आमदार विधान परिषदेचे आमदार आहेत योगेश टिळेकर यांचे जे मामा आहेत सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले होते आणि त्याच वेळी त्यांचं अपहरण झालेलं होतं। अपहरणचे दृश्य काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कॅप्चर देखील झालेले आहेत आणि हे एबीपी माझाच्या देखील हाती लागलेले आहेत आणि पोलीस याचाच आधार घेत पूर्ण तपास करतायत। वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तपास केलेला आहे। काल संध्याकाळी जवळपास 7:30-8च्या सुमारास इथंच जिथून किडनॅप करण्यात आलेला आहे तिथून 35 किलोमीटरच्या अंतरावर शिंदवणे घाट आहे, त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेला आता 24 तासहून अधिक तास उलटलेले आहेत, मात्र अजून देखील पोलिसांना या आरोपीपर्यंत मारेकरीपर्यंत पोहोचता आलेलं नाही। यासाठी पोलिसांचे सरतीचे प्रयत्न सुरू आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी काहीसं तणावपूर्ण वातावरण आहे आणि पुण्यामध्ये अशा पद्धतीने थेट आमदाराच्या सख्या मामाला किडनॅप करून त्याची हत्या केली जाते, यामुळे अनेकांमध्ये भीतीदायक वातावरण पसरलंय। प्रज्ञा, निश्चित। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।